हॅलो हाय नमस्कार, मी सारिका वाघमारे व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर खूप दिवसानंतर माझं हे व्लॉग येत आहे। तर उद्या मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे, म्हणून मी आजच मी केस धुतलेला आहे। कसं आहे ना, तर काही लोक म्हणतात की गुरुवारी सुहासनी महिलांनी केस धुवू नये म्हणून। असं काही मी मानत नाही आहे, तरी देखील मी उद्या पहाटे 5 वाजताच उठून मी असं पूजा वगैरे मांडत असते। म्हणून इकडे खूप थंडी असल्यामुळे कर्नाटकामध्ये मी आदल्या दिवशीच असं केस धुवत असते आणि आजच फरशी देखील स्वच्छ करून घेत आहे। असं देखील म्हणतात की गुरुवारी आपल्याला पोछा करू नये, असं देखील म्हणतात। तर मी काही ते मानत नाही आहे, परंतु उद्या मला लवकर पूजा मांडावं लागतं, म्हणून मी आजच सगळं करून घेत आहे तयारी। तर इकडे माझं मुलांची डब्याची तयारी चालू आहे। असं म्हणतात की सुवासिनी बायकांनी गुरुवारी केस धुवू नये आणि घरात पोछा देखील लावू नये असं म्हणतात। तर मला कधीच असं वेळ आलेली नाही आहे की केस गुरुवारी तरी देखील जे करते ना ते मनापासून मी आणि श्रद्धेने करत असते। तर मी इकडे मुलांचं डब्याचं वगैरे तयारी चालू आहे। सकाळचं रुटीनचं मला व्लॉग करायलाच होत नाही, कारण मला एवढं घरचे कामं असतात ना, सकाळी व्हिडिओ देखील करायला मला वेळ नसतं, एवढी घाई असतं। तरी देखील आजचा हा व्हिडिओ बनवावा वाटलं, म्हणून मी आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे। तर मुलांचे आणि स्वरूपचे पप्पांचं देखील जायचं खूप घाई असतं सकाळी सकाळी। तर नाश्ता झालं मुलांचं देखील आणि त्यांची जाण्याची तयारी देखील सुरू झाली। तर डब्बा वगैरे बांधून झालं, नंतर मी जरा केस धुतलेले, थोडंसं ते मोकळं सोडलेलं आहे। तर तुम्हीच कमेंट मला करून सांगा की खरंच सुहासिनी महिलांनी गुरुवारी हेड वॉश करावं की नाही, म्हणजे केस धुवावं की नाही, हे मला कमेंट करून सांगा। आणि गुरुवारी पोछा देखील लावू नये असं म्हणतात, तर कमेंट करून ते देखील मला नक्की सांगा, कारण मला दुसऱ्या दिवशी लवकर उठून पूजा मांडावं लागतं, म्हणून मी आजच सगळं असं पोछा वगैरे आणि केस धुवून घेतलेला आहे। नंतर थोडंसं माझ्या चेहऱ्यावर डलनेस पण आलेलं, म्हटलं क्लीनअप करून घ्यावा आणि ते स्टेप्स देखील तुम्हाला सांगावी मी कसे करते। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तुमचं देखील स्किन माझ्यासारखं डलनेस झालेला आहे, म्हणजे पिगमिटेशन, पिंपल्स वगैरे आलेला आहे, तर तुम्ही नक्की घरच्या घरी क्लीनअप करू शकता। काही मी तुम्हाला स्टेप्स सांगणार आहे, तुम्ही ते वापरून घरच्या घरी क्लीनअप करू शकता। असे 5 स्टेप आहेत, तेच तुमच्याबरोबर मी आज सांगणार आहे। अगदी कमी खर्चात तुम्ही हे करू शकता। तर हे 5 स्टेप कुठले आहेत क्लीनअपचे, तेच तुमच्याबरोबर मी आज सांगणार आहे। तर स्टेप नंबर 1, फेस वॉश। म्हणजे तुम्ही रेग्युलर जे फेस वॉश वापरताय त्या फेस वॉशने देखील तुम्ही चेहरा स्वच्छ धुवू शकताय। म्हणजे मी क्लीन अँड क्लिन्झिंग असं फेस वॉश वापरते, त्याच्याने मी चेहरा स्वच्छ करून घेणार आहे, तुम्ही व्हिडिओत बघू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट स्टेप क्लिन्झिंग म्हणजे पूर्ण चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फेस वॉशने। स्टेप नंबर 2, क्लिन्झिंग। क्लिन्झिंगसाठी आपल्याला 2 चमचे नाहीतर 3 चमचे आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे, त्यात कापूस डीप करून आपल्याला पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे। कच्चं दुधाने काय होतं, आपले पूर्ण पोर्स असतात, म्हणजे फेस वॉशने आपलं पूर्ण चेहरा स्वच्छ होत नाही आहे, ते आपल्याला कच्चं दूध म्हणजे क्लिन्झिंग मार्केटमध्ये मिळतात क्लिन्झिंग, त्याच्यापेक्षा देखील हे खूप छान रिझल्ट हे कच्च्या दूधने आपला चेहरा स्वच्छ होतं। तर क्लिन्झिंगने आपलं पूर्ण चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आहे कापूस डीप करून। स्टेप नंबर 3, स्क्रबिंग। स्क्रब केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे काही ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते निघून जातात, आणि डेड स्किन असेल तर ते निघून जातं पूर्णपणे। तर स्क्रबसाठी आपल्याला साखर घ्यायचं आहे आणि अर्धा कप टोमॅटो घ्यायचा आहे, हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। ते पूर्णपणे डीप करून आपल्याला चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे। टोमॅटो हे अँटी एजिंगचं काम करतं आपल्या चेहऱ्यावर, जे काही आपलं चेहऱ्यावरचे रिंकल्स वगैरे असेल तर ते पूर्णपणे नाहीसा होतात आणि टाईटनेसपणा येतं। साखरेचं देखील तितकंच आपल्याला अँटी एजिंगचं काम करतं साखर देखील। तर असं देखील तुम्ही घरच्या घरी स्क्रब करू शकता। स्टेप नंबर 4, स्टीमिंग। स्टीमिंगमुळे काय होतं, आपलं पूर्ण चेहऱ्यावरचे पोर्स ओपन होतात आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स पूर्णपणे बाहेर येतात। तर ह्यामुळे पूर्णपणे डीपमध्ये क्लीन होतं आपला चेहरा। नाकाचे साईडचे असे ब्लॅक हेड्स असतात, इथे हनुवटीला वगैरे, तिथले आपले ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स नाहीसा होतात स्टीमिंगमुळे। मी एका पातेल्यात पाणी गरम करून स्टीम घेत आहे।
स्टेप नंबर 5 फेस पॅक. तर हे शेवटचा आणि महत्त्वाचा स्टेप आहे. तर हे मुलतानी माती घ्यायचं आहे. हे मुलतानी माती हजारो वर्षापासून आपला चेहरा उजळण्याचं काम करतं. तर 2 ते 3 चमचे आपल्याला मुलतानी माती घ्यायचं आहे आणि फेस ऑइल म्हणून मिळतं. हे ऑप्शन आहे तुम्हाला, तुम्ही बघू शकता व्हिडिओवर. हे व्हिटॅमिन ई म्हणून टॅबलेट्स मिळतात, ते देखील तुम्ही वापरू शकता. नाही देखील वापरलं तरी चालतं. जर तुमचा चेहरा ऑइली असेल तर तुम्ही रोज वॉटर वापरू शकता त्या मुलतानी मातीमध्ये. जर तुमचा चेहरा ड्राय असेल तर तुम्ही दूध वापरू शकता. म्हणजे माझा चेहरा ड्राय होतं म्हणून मी दूधच वापरलेलं आहे. पूर्ण मिश्रण एकत्र करून फेस पॅक हे लास्ट स्टेप आहे. खूप छान रिझल्ट येतं. नक्की आठवड्याला एकदा तुम्ही करू शकता घरच्या घरी. नंतर आपल्याला 10 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कोमट पाण्याने. तर नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर तुम्हाला कसा फील होतो हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा. भेटू नंतर आपण नव्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत नमस्कार.